जय मा शारदा भक्ती आंदोलन, सात्विक विचार, पवित्र आचार. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयोः श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. आज श्री रामनवमी. एकवचनी एकपत्नी मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र आणि पतिपरायण जन्मदुःखिनी श्री सीतामाई हे आमचे आदर्श आहेत. हे आदर्श प्रत्यक्ष जीवनात उतरवणे हीच खरी रामोपासना. आजच्या दिवशी श्री रामरायांना व सीतामाईला हीच कळवळून प्रार्थना आहे. अमृतवाणी. श्री मा शारदा देवी म्हणतात, आपल्या बाराखडीत 3 स आहेत. स, श आणि श. म्हणजे सहन करा, सहन करा, सहन करा. स्वात्मपरीक्षण. हिंदू स्त्री आजची व उद्याची या आपल्या पुस्तकात स्वामी शिवतत्वानंद म्हणतात, आधुनिक युगात ज्यांनी स्त्रीच्या गौरवाची, स्त्रीच्या महिम्याची स्वतःच्या प्रत्यक्ष जीवनाने यथार्थ प्रतिष्ठा केली, त्या भगवान श्री रामकृष्ण देवांनी आपल्या लीला सहचारिणी परमआराध्या माताजी श्री शारदा देवींना स्त्रियांच्या उन्नती साध्यासंबंधी आणि साधनासंबंधी सारे काही एका सूत्रात सांगून ठेवले होते. श्री रामकृष्णांच्या शब्दात ते सूत्र असे, नारीर नारी ते वृद्धी, नारीर नारी ते सिद्धी. याचा अर्थ असा, नारीची नारीत्वातच वृद्धी, नारीची नारीत्वाने सिद्धी. स्त्रियांचा मुळीही अपमान न करता उन्नतीच्या, प्रगतीच्या, विकासाच्या त्यांच्या समस्त आशा आकांक्षा लक्षात घेऊनही एक अत्यंत महत्त्वाची, अगदी मूलभूत गोष्ट स्त्रियांना पटवून द्यावीशी वाटते. नव्हे आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यापूर्वी, आपल्या दुःखावर उपाय शोधण्यापूर्वी, आपल्या जीवनप्रवाहाची दिशा ठरवण्यापूर्वी स्त्रियांनी ती गोष्ट नीट समजून उमजून पटवून घ्यायला हवी. नव्हे ती समजून घेण्यावरच आधुनिक स्त्रियांच्या दुःखाचा प्रश्न सुटणे अवलंबून आहे. ती गोष्ट समजायला फारच सोपी आहे, पण पटायला जरा कठीण आहे, पचायला तर त्याहीपेक्षा कठीण आहे. ती गोष्ट अशी की आधुनिक स्त्रीने स्वतःला नीट पटवून दिले पाहिजे की ती स्त्री आहे. केळीचे झाड जितक्या स्वाभाविकपणे, जितक्या नैसर्गिकपणे केळीचे झाड असते, तितक्याच स्वाभाविकपणे, तितक्याच नैसर्गिकपणे स्त्री ही स्त्री असते. हे आधुनिक स्त्रीने अगदी पहिल्या प्रथम पटवून घ्यायला हवे. स्त्री ही स्त्री असते याचा अर्थ हाच की स्त्री ही पुरुष असते, आणि म्हणूनच तिच्या विकासाच्या, तिच्या उन्नतीच्या, तिच्या सुधारणेच्या ज्या योजनेत हे मूलभूत तत्व, तिचे स्त्रीत्व डावलले आहे, अशा कोणत्याही योजनेने ती कधीच कृतार्थ होणे संभवनीय नाही. स्त्री ही स्त्री आहे हे गृहीत धरूनच तिच्या उन्नतीची योजना आखली जायला हवी. एरवी विफलता अवश्यम भावी, आणि नुसती विफलताच नव्हे तर विकृतीही. स्त्री ही पुरुष कदापि होणे शक्य नाही. तिला पुरुष करू जाण्याच्या खटाटोपात ती पुरुष तर होत नाहीच नाही, पण एक विकृत स्त्री मात्र बनत असते. स्त्रीला पुरुष बनवणे हे पुरुषाला स्त्री बनवण्या इतके हास्यास्पद आहे. हे आधुनिक स्त्रीला आणि तिच्या हितकर्त्यांना कसे उमजत नाही कोण जाणे. हे त्यांना ज्या सुदीनी समजेल त्या दिवशी आधुनिक स्त्रीने आपले प्रश्न सोडवण्याच्या खऱ्या मार्गावर पाऊल ठेवले असे होईल. स्त्री ही स्त्री असते म्हणजे ती पुरुष नसते, म्हणजे ती पुरुषाहून भिन्न असते. ही दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट
ही मूलभूत गोष्ट नीट समजून घ्यायला हवी. स्त्री पुरुषाहून भिन्न आहे. ती पुरुषाहून कमीही नाही आणि पुरुषाच्या बरोबरीचीही नाही. ती पुरुषाच्या असमानही नाही आणि पुरुषाच्या समानही नाही. कारण एक वस्तू दुसरीच्या समान आहे असे अट्टाहासाने प्रतिपादनाची पाळी येणे म्हणजेच ती वस्तू त्या दुसरीपेक्षा वास्तविक कमी आहे, तिच्या समान नाही हे अप्रत्यक्षपणे कबूल केले जाणे होय. दोन समान वस्तू समान आहेत असे आटापिटा करून सांगण्याची काही गरज असते का? ज्या स्त्रिया किंवा जे पुरुष स्त्री ही पुरुषांच्या समान आहे असे अटीतटीने सिद्ध करू जातात ते नकळत मानित असतात की स्त्री ही पुरुषापेक्षा कमी आहे आणि नेणिवेतील नकळतच्या या न्यून भावनेमुळे स्त्रिया पुरुषांशी बरोबरी करण्याच्या, पुरुषांशी सुरस करण्याच्या, स्पर्धा करण्याच्या, पुरुष होण्याच्या इरेस पेटत असतात आणि अशा रीतीने आपणच आपल्या स्त्रीत्वाचा उपमर्द करीत असतात, आपल्या अस्तित्वावर अत्याचार करीत असतात. वस्तुस्थिती अशी आहे की स्त्री ही पुरुषाहून फक्त भिन्न आहे. येथे समान असमानतेचा प्रश्नच कुठे येतो? आंबा आणि फणस भिन्न आहेत, असमान नाहीत आणि म्हणूनच समानही नाहीत. पाश्चात्य संस्कृतीतून आमच्यात शिरलेले हे स्त्री पुरुष समानतेचे अनैसर्गिक ओंगळ वेड मनातून गेले म्हणजे मग आपल्याला स्त्रीच्या खऱ्या स्वरूपाचे दर्शन होईल. स्त्रीचे खरे स्वरूप हेच की ती पुरुषाहून भिन्न आहे. स्त्री आणि पुरुष भिन्न आहेत याचा अर्थ असा नव्हे की ते विरोधी आहेत. स्त्री आणि पुरुष भिन्न आहेत आणि ते परस्पर पूरक आहेत आणि म्हणूनच स्त्रीची उन्नती उपेक्षून केवळ पुरुषाचीच उन्नती करण्याचा यत्न केल्यास समाज वा कुटुंब कधीच संपूर्णपणे उन्नत होणे शक्य नाही. युगाचार्य श्रीमद स्वामी विवेकानंद असंदिग्ध शब्दात वारंवार म्हणत, स्त्री आणि पुरुष हे समाज पक्षाचे दोन पंख आहेत. एका पंखाने पक्षी उडणे शक्य नाही. तद्वतच एकाच्याच उन्नतीने समाज पक्षी आदर्श जीवनाकडे झेपावू जाणे कालत्रयी शक्य नाही. परंतु स्त्रीची उन्नती ती स्त्री आहे आणि ती पुरुषाहून भिन्न आहे ही मूलभूत, पायाभूत, निसर्गसिद्ध चिरंतन सत्य लक्षात ठेवूनच करावयास हवी. एरवी स्त्रीच्या अशा अवस्थेत फक्त बदल होईल, तिची उन्नती होणार नाही. या अत्यंत महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर अतिशय आल्हाददायक प्रकाश पडेल अशी एक घटना अमेरिकेतील सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर विल्यम मॅकडुगल यांनी आपल्या शील आणि जीवनसरणी कॅरेक्टर अँड कंडक्ट ऑफ लाईफ या ग्रंथात नमूद केली आहे. एकदा डॉक्टर साहेबांना मुलींच्या विद्यालयात उपदेशपर व्याख्यानासाठी बोलवण्यात आले. सुमारे 1.5 तास विषयाचे सांगोपांग विवरण करून डॉक्टर मॅकडुगल अखेर उपसंहार करीत म्हणाले, माय डॉटर्स बी ग्रेट बट बी ग्रेट वुमेन, नेव्हर ट्राय टू बी ग्रेट मेन. मुलीनो, थोर व्हा पण स्त्रिया व्हा. थोर पुरुष होण्याचा कदापि मोह पडू देऊ नका. थोरपणा एकच असला तरी स्त्रीचा थोरपणा आणि पुरुषाचा थोरपणा केव्हाही वेगवेगळा आहे. पूर्णत्व एकच असले तरी पूर्ण स्त्री आणि पूर्ण पुरुष केव्हाही निराळे असणार. थोरपणाच्या वा पूर्णत्वाच्या आदर्शातून आपण थोर स्त्री वा पूर्ण स्त्री जर वगळली तर त्यामुळे थोरपणाचा वा पूर्णत्वाचा आदर्श पंगू होईल, त्याची अंगहानी होईल. थोर स्त्रिया आणि थोर पुरुष मिळूनच आदर्श समाज, आदर्श कुटुंब होत असते. सीतादेवी आणि श्री रामचंद्र, शारदा देवी आणि रामकृष्ण उभयता सारखेच थोर आहेत, सारखेच उन्नत आहेत, पूर्ण आहेत. ते समानही नाहीत, असमानही नाहीत, भिन्न आहेत, पूरक आहेत, सारखेच थोर आहेत. आम्हा हिंदूंच्या शास्त्रानुसार स्त्रियः समस्तः तव देवी भेदः. समस्त स्त्रिया या जगज्जननीच्या त्या आदिशक्ती ब्रह्ममयीच्या प्रतिमा होत. प्रत्येक स्त्रीच्या अंतर्यामी वास करणारी ती जगन्माता तिच्या कन्यांना
संघर्षग्रस्त, दुःखत्रस्त, अपमानित, उपेक्षित हिंदू स्त्रियांना यथार्थ विकासाची स्फूर्ती देवो, शक्ती देवो आणि संधी देवो. जगन्माते भगवती, आमच्यावर प्रसन्न हो. आम्ही अपात्र असू पण तुझे संतान आहोत ना. अंबे, तू आमच्यावर प्रसन्न होऊन आमच्यातील स्त्रियांना स्त्री कर, आमच्यातील पुरुषांना पुरुष कर आणि दोघांनाही माणूस कर. जय मा शारदा. संस्कृती यज्ञ. जय सद्गुरु, जय माँ शारदा. मैं कविता करोले नेपानगर मध्य प्रदेश से हूँ. सात्विक विचार, पवित्र आचार, इस भक्ति आंदोलन में वेशभूषा और संस्कृति से जुड़े अन्य विषयों पर बल दिया गया है. इस विषय पर मैं यह कहूँगी कि हम पहले स्वाध्याय केंद्र में जाते थे तो वहाँ पर कोई भी कार्यक्रम होता था तो हमें साड़ी ही पहननी होती थी और हम साड़ी पहनते ही थे. परंतु कुछ समयांतराल में विवाह के बाद घर से कोई बंदिश या रोक टोक नहीं थी तो सलवार सूट पहनने में आए. बाद में कुछ वीडियो देखकर, उसमें सभी लोगों के विचार सुनकर, और मेरी माँ मुझे हमेशा कहती थी कि एक विवाहित स्त्री साड़ी में ही अच्छी लगती है. परंतु सलवार सूट पहनने की आदत की वजह से इसे छोड़ना बहुत कठिन सा लगने लगा. इस बात को लेकर मेरे भारती ताई से कई तर्क वितर्क भी हुए. मैं सलवार सूट ही पहनती थी ऐसा भी नहीं था, साड़ी भी पहनती थी. परंतु वर्तमान समय को देखते हुए हमारी संस्कृति की खुशबू को बनाए रखने के लिए यदि हम कुछ भी करें या करना चाहे तो हमें करना चाहिए, ऐसा मुझे अभी लगने लगा है. क्योंकि यदि हम नहीं बदले तो आने वाली भावी पीढ़ी को हम कैसे कहेंगे कि तुम शॉर्ट पैंट, जीन्स या टॉप मत पहनो. पहले बिना चुन्नी के यदि घर से बाहर निकले तो माँ तुरंत टोकती थी. परंतु अभी इस समय में हम केवल कुर्ता और लेगी पहन के निकलते हैं. तो साड़ी पहनने से मुझे अब चुन्नी नहीं ढूंढनी पड़ती. आज महिलाएं प्रत्येक क्षेत्र में कार्य कर रही है, तो जिस क्षेत्र में जो महिला कार्य कर रही है तो उसे वो गणवेश पहनना अनिवार्य है और उसे पहनना चाहिए. परंतु दैनंदिन जीवन में जो पोशाक है वो मर्यादित होना चाहिए, क्योंकि लज्जा ही स्त्री का आभूषण है. यह धारणा भी सही नहीं है कि साड़ी पहनने से आप रूढ़िवादी हो, बैकवर्ड हो. ऐसी अनेक महिलाएं हैं जिन्होंने बड़े बड़े पदों पर कार्य किए, अपना कार्यभार संभाला और विभिन्न क्षेत्रों में कार्य कर रही है, परंतु हमने उन्हें साड़ी में ही देखा है. जैसे सुषमा स्वराज हो गई, इंदिरा गांधी, लता मंगेशकर आदि अन्य बड़ी बड़ी हस्तियां हैं जिनको हम साड़ी में ही देखते हैं. इस आंदोलन से जुड़ी 35 से 40 वर्ष की महिलाएं जो कोई PhD है, कोई लेक्चरर है, कोई डॉक्टर है, कोई गोल्ड मेडलिस्ट है, तो मुझे ऐसा लगता है कि हमारे भारत में एक वर्ग ऐसा भी है जो इन विचारों का समर्थन करता है. हम भारतीय स्त्री है. व्यक्ति स्वतंत्रता, व्यक्ति स्वातंत्र्य और सुविधा के लिए हमें अपने मूल्यों को नहीं भूलना चाहिए. हमको लगता है कि हमारी बेटियां एक अच्छे मार्ग पर चले तो हमें इन विचारों का समर्थन करने के लिए आगे आना चाहिए और अपने विचारों को प्रदर्शित करना चाहिए. यदि हम सन 1857 की बात करें तो झांसी की रानी का स्टेचू हम जब भी देखते हैं तो वो हमें अपने पारंपरिक वेशभूषा में ही नज़र आती है. तो ऐसी अनेक उदाहरण हमारे भारत में हैं, तो हमें अच्छे विचारों को अपनाते हुए आगे बढ़ना चाहिए. इन्हीं सुविचारों और आचार के मार्ग पर चलने की कोशिश के साथ एक प्रार्थी की प्रार्थना है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो.
सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। जय माँ शारदा। जय हिंद, जय भारत। जय माँ शारदे। मी मध्य प्रदेशमधून श्रीमती अनुराधा लकोटे, मध्य प्रदेशमधून छिंदवाडा जिल्ह्यातून जुन्नरदेव तालुका तिथून बोलते आहे। मला स्त्री वेशभूषेवर बोलायचं आहे। आजची तरुण पिढी, मुली लहान कपडे घालून कॉलेजमध्ये जातात, बाहेर जातात आणि मोठ्या बायकाही सुटसुटीत म्हणून तेही त्याच कपडे घालतात आणि ज्यांनी केलं नाही त्यांना अशिक्षित म्हणून ठेवतात। यावर आईवडीलही काही बोलू शकत नाही आणि आपण आपल्या संस्कृतीची जाणीव ठेवत नाही। साडी घातली तर आपल्याला मन प्रसन्न वाटते आणि समोरचा व्यक्तीही चांगले विचार ठेवतात। आणखी आपण म्हणतो की गुरुचरित्रात सांगितलं आहे की आपण जसे कर्म करू तसं फळ मिळेल, पण एक दृढ संकल्प आपल्या मनाशी करायचा की आपण जसं वागतो तसंच वागायचं, म्हणजे आपोआप समोर सगळं चांगलं होईल। ही बिलकुल परमेश्वराच्यानी प्रार्थना आहे आणि मी म्हणते की आपण आपला धर्म सोडू नये आणि चांगले साधी राहणी, उच्च विचार ठेवून मी आपलं पूर्णविराम। जय माँ शारदे। जय शारदा माँ, नमस्कार। मी सौरोहिणी विवेक मुळे, राहणार वरोरा, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र। व्यवसायाने मी शिक्षिका आहे आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार करणे मी माझी जबाबदारी समजते। नमस्कार जेव्हा आपण म्हणतो त्याच उत्स्फूर्ततेने समोरचाही आपल्याला नमस्कार करतो आणि त्यावेळी एक अद्भुत असा उत्साह आपल्यात संचारतो आणि मला असं वाटतं इथूनच आमची संस्कृती सुरू होती। भारतीय संस्कृती ही विविध अंगांनी नटलेली आहे, ती सखोल आहे तशीच ती विशाल पण आहे। भारतीय संस्कृतीत पूजेला खूप महत्त्व आहे। पूजा, देवपूजा, वृक्षपूजा, पशुपूजा, विविध देवी देवतांची पूजा, सत्यनारायण पूजा। पूजा हा आमच्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे। आज मी तुम्हाला पूजेविषयीच थोडी माहिती सांगणार आहे। हो, साधी, सोपी आणि सरळ अशी तुळशीची पूजा। काय असतं बरं या तुळशीच्या पूजेमध्ये? पाणी, दिवा, उदबत्ती, हळद, कुंकू, साखर, फूल। आमच्या घरातली स्त्री, आई, आजी, काकू, मावशी आपल्या घरातल्या दारासमोरच्या तुळशीची पूजा करते। ती रोज तुळशीजवळ जाते, तुळशीला पाणी घालते, दिवा उदबत्ती लावते, हळद कुंकू वाहते आणि साखरेचा नैवेद्य दाखवते। आता ही पूजा करत असताना तिच्यासोबत तिचा मुलगा, नातू कोणीतरी असतं सोबत आणि पूजा करून ती जेव्हा घरात जाते तेव्हा अतिशय ऊर्जेने भरपूर अशी ती तुळशीजवळचा ऑक्सिजन घेऊन अतिशय ऊर्जेने ती घरात प्रवेश करते, घरातली सगळी कामं करते आणि संध्याकाळी परत ती तुळशीजवळ जाते, दिवा उदबत्ती करते आणि घरात येते। तेव्हाही तिला तो ऑक्सिजन मिळतो। असं म्हणतात, तुळशी वृंदावना जयाचे द्वारी, धन्य धन्य तो प्राणी संसारी। दारापुढे तुळस असणं हे अतिशय भाग्याचं लक्षण आहे आणि
ज्यावेळेला आपण तुळशीला नमस्कार करतो त्यावेळेला तो नमस्कार तिन्ही देवांना पोचतो. असं म्हणतात, तिन्ही देव तुळशीपाशी. धार्मिक महत्त्व बघितलं आणि तुळशीचे औषधी गुणधर्म पण आहेत. आणि असं असताना आज सगळीकडे चर्चा आहे, ऑक्सिजन लेवल कमी होतोय. ऑक्सिजन लेवल कमी होते. आता कोरोना पेशंटला तर कृत्रिमरित्या ऑक्सिजन पुरवठा करावा लागतो. म्हणून म्हणते मैत्रिणींनो, तुळस लावा, वाढवा, तिला जपा, तिची पूजा करा आणि पर्यायाने आपल्या संस्कृतीला पण जपा. एवढंच सांगेन मैत्रिणींनो, तुळस ही आपली सखी आहे. जय मा शारदा. नमस्कार. जय मा शारदा. नमस्कार. मी सौ सविता जाजमोगेवार, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथे राहते. माझे शेतीचे कामे हा व्यवसाय आहे. मूळची मी तेलुगू आहे. आंध्र सीमेवर महाराष्ट्रात वाढली आहे. मराठी माध्यमातून शालेय शिक्षण थोडेफार झाले आहे. दारापुढील रांगोळीबद्दल मी बोलणार आहे. मी रोज दिवस उगवायच्या आधी उठते, सळा टाकते, झाडून टाकते व छान रांगोळी टाकते. रोज दारासमोर अंगणात रांगोळी टाकायला मला आवडते. तुळशीजवळ आणि देवाजवळ जय श्रीराम, जय स्वामी समर्थ असं लिहितो. पण मला प्रश्न पडतो की रांगोळीचे महत्त्व काय आहे. मी आपल्या आजीला विचारले, तेव्हा त्यांनी मला दारासमोरील रांगोळीमागे दडलेला मोठाच भाव समजून सांगितला. ते मी आता तुम्हाला सांगते. रांगोळी घातले की घराला प्रसन्नता लाभते. ते घर पवित्र व मंगळ वाटते. रस्त्यावरून येणारे जाणारे रांगोळी पाहतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मला प्रसन्नता दिसून येते. ज्यांच्या घरापुढे रांगोळी असते त्या घरावर कुणाची वाईट नजर पडू शकत नाही. रांगोळीमध्ये सूर्य, चंद्र, तारका इत्यादी आकृत्या रेखाटलेल्या असतात. तसेच गायची पावलं, कमळ, स्वस्तिक, चक्र इत्यादी शुभ आकृत्याही असतात. अशा रांगोळीमध्ये लक्ष्मीचा निवारा असतो. सण समारंभ, मंगल कार्य, प्रसंग रांगोळीमुळे अधिकच शोभून दिसतात. त्या उलट रांगोळी नसले तर ते घर सुटक्याचे घर वाटते. गरीब असो या श्रीमंत असो, रोज रांगोळी घालावं. रांगोळीला खूप खर्च काही लागत नाही, खूप कष्ट पण लागत नाही. आम्हा तेलुगू लोकांना तर खूप मोठमोठ्या रांगोळ्या घालायला आवडतात. आमच्याकडील मंदिरात खूप मोठमोठ्या नागमोड्या रेषांच्या रांगोळ्या असतात. आताची गोष्ट अशी दिसून येते की आम्ही विदेशी संस्कृती आहारी जात असून आपल्या परंपरांना मोडकळीत टाकले आहे व रांगोळी घालणं बायांनी सोडून दिले आहे. आता तर बाया तर सकाळी उठले का पहिले फोन पाहते, व्हॉट्सअप पाहते, मग ब्रश करते, मग चहा घेते, कॉफी घेते, पण त्यांचं लक्ष अंगणाकडे नाहीच आहे. घरातील वडील माणसं पण सांगत नाही. ते तर सांगायला पाहिजे. आता तर शेणाचा सडा नाहीच, पण अंगणात पाणी पण टाकत नाही. पाणी आहे ना, पाणी टाकत नाही. जर आपण एक दिवस आंघोळ केली नाही तर कसं वाटते. म्हणून ते अंगणाला पण तसंच वाटते. म्हणून म्हणते का रोज अंगणात पाणी टाका, रांगोळी घाला आपल्या घराला, त्यामुळे शोभा येते. दारापुढील रांगोळी, तुळशीपुढील रांगोळी, देवापुढील रांगोळी पाहिली म्हणजे यशांच्या पायऱ्या आपण वरवर चढत आहोत ह्या विचारांनी मनाला आनंद वाटते. जसे दारापुढील रांगोळीमुळे घरावर कुणाची वाकडी नजर पडत नाही, तसेच विषारी जीवजंतूसुद्धा रांगोळी ओलांडून घरात येत नाही. रांगोळी हे घराचे सुरक्षा कवच आहे. मला प्रामाणिकपणा वाटते की दिवस जर चांगला जावा असे वाटत असेल तर सडा समर्जन करून सर्वांनी रांगोळी काढायला पाहिजे. सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसते. सडा समर्जन झालेल्या अंगणावर काढलेल्या शुभ मंगळ चिन्हांची रांगोळी काढलेली आरासही असते. रांगोळी आपल्या नव्या दिवसांची सुरुवात आहे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की रांगोळीचा वारसा पुढे न्या. शिक्षणामुळे त्याला सोडू नका. रांगोळी एक कला आहे. रांगोळीने
चित्रे, फुले, पाणी, निसर्ग, वेगवेगळ्या सुंदर आकृत्या काढता येतात. आपण रोज दारासमोर रांगोळी घालावं. माझं कडकडीचं सांगणं आहे की रांगोळी घाला. जय मा शारदा. नमस्कार. नमस्कार, मेरा नाम राखी मेहता है। मैं बड़ौदा गुजरात से बोल रही हूँ। आज मैं आपके समक्ष भारतीय संस्कृति के महत्व और संरक्षण के विषय में कुछ बातें करूँगी। सबसे पहले हम संस्कृति के अर्थ को जानते हैं और समझते हैं कि संस्कृति क्या है। संस्कृति यानी कि संस्कार, जो हमें विरासत के रूप में अपने पूर्वजों से धरोहर के रूप में पीढ़ी दर पीढ़ी मिलती आई है। विरासत में हमें अलग अलग रूप में धरोहर समझकर अलग अलग सूची में रखा गया है, जैसे कि प्राकृतिक विरासत, सांस्कृतिक विरासत, भिन्न वेशभूषा, भिन्न बोलचाल की भाषा, अलग अलग रहन सहन, अलग अलग खान पान, नृत्य कला, पूजा पाठ के तरीके, अलग धार्मिक स्थल, अलग पर्यटन स्थल और भिन्न यादगार स्मारक इत्यादि। सबसे महत्वपूर्ण विरासत के रूप में हमें दो प्रकार की विरासत मिली है। एक है प्राकृतिक विरासत, एक है सांस्कृतिक विरासत। प्राकृतिक विरासत में हमें जो चीज़ें मिली हैं वो हैं भूमि, पर्वत, नदी, पेड़ पौधे, समुद्र, वृक्ष, जीव जंतु, मौसम, खनिज इत्यादि अद्भुत हैं और निःशुल्क भेंट हमें प्रकृति से प्राप्त हुई है। सांस्कृतिक विरासत में हमें मनुष्य की योग्यता और उनकी कुशलता एवं उनकी कलात्मक प्रतिभा के गुणों को दर्शाती हैं और अलग अलग कलाओं को सूचित करती हैं। इसके साथ भारतीय रीति रिवाज और परंपराएं और एक दूसरे के प्रति विनम्र बने रहने की सद्भावना और सम्मान एक दूसरे के प्रति प्रोत्साहन देती है। इसी तरह भारतीय त्योहार को भी हम अपने संस्कृति में जोड़ सकते हैं और इससे ये हमारे परंपरा का एक प्रतिबिंब है। त्योहार के समय शुभ अवसर पे हम सभी से मिलने, शुभकामनाएं देने और सभी से एक दूसरे की को एकता बनाकर बढ़ावा देने का काम करते हैं। अलग अलग बोलचाल की भाषा, अलग अलग वेशभूषा और अलग अलग रीति रिवाज, परंपरा, पहनावा, ये सब हमारी समृद्ध विरासत का एक अटूट हिस्सा है। परंतु हमें अफसोस है कि आज के वर्तमान समय में हमें ये सब चीज़ें बहुत ही कम देखने को मिलता है और ये सब चीज़ें खोती जा रही हैं। जैसे कि लोग अच्छे त्योहार पे अच्छे इसमें मॉडर्न कपड़े पहनते हैं और अपने संस्कार को धीरे धीरे भूलते जा रहे हैं। ये चीज़ हमें थोड़ा कम करना चाहिए और अपने धरोहर को संजोग कर अपने परिवार में लोगों को इन चीज़ों के प्रति जागरूक करना चाहिए। दूसरी ओर हमें अलग अलग पर्यटन स्थल, धार्मिक स्थल और स्मारक भी मिली है जो हमारे विरासत को जोड़ने के लिए एक मजबूत कड़ी है और जिसमें हमें भारतीय इतिहास की झलक देखने को मिलती है और बहुत सारी इतिहास के बारे में जानकारी भी प्राप्त होती है। इस सब से हमें ये पता चलता है कि हमारे पूर्वजों ने कितना कुछ हम सबको हमारे भेंट स्वरूप दिया है। सही बात ये है कि हमारे पास ये सभी धरोहर एक अनमोल रत्न के रूप में प्राप्त है और हमें हमारे समाज में और परिवार के सभी लोगों को हमें इन सब चीज़ों का ध्यान रखना चाहिए। हमें बचपन से ही एक सही तरीके से और निश्चित तरीके से कार्य करने के बारे में सिखाया जाता है और इसी मार्ग पर सही दिशा में आगे बढ़ने के लिए हमेशा अग्रसर किया जाता है और अलग अलग परंपराओं को और अलग अलग संस्कृति के बारे में
अलग अलग सुविचारों को हमें बताया जाता है और कहा जाता है कि अपने लिए सही मार्ग चुनकर उनके उसी रास्ते पे आगे बढ़ो। विरासत और संस्कृति के प्रति सहजता बनाए रखना और उनका मान सम्मान करना, ये सब हम सभी भारतीयों का कर्तव्य है और हमें इसमें पूरा अपना सहयोग करना चाहिए और इसके प्रचार प्रसार के लिए जितना भी हो सके उतना अपना समय इस काम में लगाना चाहिए और सभी को इसी तरह के सही मार्ग पर जीकर और आगे बढ़ते रहने की और जीवन जीने की राह दिखानी चाहिए। जय मां शारदे। विज्ञप्ती आपल्या खऱ्या धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक मूल्यांची ओळख करून देणारी व आपले जीवन उन्नत करून परमशांतीकडे नेणारी गीता उपनिषदे व श्रीरामकृष्ण विवेकानंद भावधारेशी संबंधित स्वामी शिवतत्वानंदकृत मूळ मराठी भाषेतील रामकृष्ण मठ नागपूर व श्रीरामकृष्ण आश्रम बुलढाणा येथून प्रकाशित पुस्तके आता विश्वव्यापी प्रसारासाठी इंग्रजी भाषेत अनुवादित होऊन होली मदर्स पब्लिकेशनद्वारे प्रकाशित झाली आहेत व अत्यंत माफक दरात उपलब्ध आहेत. जीवन जिज्ञासूंनी अवश्य लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 91 637 49 546. Modern India and Sri Ramakrishna Vivekananda. The present world and Sri Ramakrishna Vivekananda. The spirit of Bhagavad Gita. The Hindu woman of today and tomorrow. Sapna Yoga or interpretation of dreams. The dialogue between Yajnavalkya and Maitri in Brihadaranyaka Upanishad. The message of Upanishads to modern man. A chief disciple of Bhagwan Sri Ramakrishna, Swami Shivananda. Our main crisis and Sri Ramakrishna Vivekananda and other articles. Realization, the quintessence of religion. The spirit of Kena Upanishad. The spirit of Ish Upanishad. Sri Naneshwar, seer and poet. A chief disciple of Bhagwan Sri Ramakrishna, Swami Saradananda. The spirit of Mundak Upanishad. The spirit of Ras Leela in Srimad Bhagavatam. A two women disciples of Bhagwan Sri Ramakrishna, Aghormani and Gaurima. The spirit of Kathopanishad. आवाहन. सर्व भारतीय बंधू आणि भगिनींना आवाहन आहे की या संस्कृती यज्ञात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. हा या देवकार्याला मोठाच हातभार. कृपया आपल्या व्हिडिओ क्लिप्स 93 255 32 061 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवाव्यात. सर्वांना विनम्र अभिवादन. भेटूया पुन्हा लवकरच. जय मा शारदा. सोमा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु. जय मा शारदा.